मॉर्निंग, कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते की तुम्ही सगळे खूप छान असाल. वेलकम बॅक टू माय चॅनल रोमिंग भाग्यश्री. आणि आज आता सकाळचे 8 वाजलेले आहेत, 8:20 झालेत आणि आम्ही सगळे रेडी झालो आहेत. इथे अतुला थोडं बरं वाटत नाहीये आणि हा माझा मागचा व्ह्यू हॉटेलचा, तर गॅलरीमधून. आणि इथं वर्षा आणि विकी खाली उभे आहेत, ते पण रेडी आहेत ब्रेकफास्टला जायला. तर आता आम्ही ब्रेकफास्टला निघतोय इथून आणि बॅग वगैरे पॅक झालेल्या आहेत. तर चेकआउट करणार आहोत आणि चेकआउट झालं, ब्रेकफास्ट झाला की सरळ निघणार LFPसाठी. मी तुम्हाला पुढे दाखवते. तर इथे मी रेस्टॉरंटसाठी जाते आणि हे बघा इथं फोटो शूटिंग करताय. आणि चला आता चला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चलो पुढे गेले असतील. आणि हा मस्त पूर्ण असा व्ह्यू होता इथे. बुफे ब्रेकफास्ट आहे. आता ब्रेकफास्ट झाला इथे आम्ही सगळे आणि जाणार आता चेकआउट करायला. आणि मग सगळं बिल वगैरे पे करू, रात्रीचं डिनर्स वगैरे, आणि मग तिथून सरळ LFPसाठी निघणार. फॉर्म भरणं सुरू आहे. खूप लॉंग जर्नी, त्यामुळे आम्ही इथं मध्ये ब्रेक घेतलेला आहे. तर सगळी इथं मस्त बसलेलो आहे. आपण व्हॅलीचा रस्ता, जो घाटाचा रस्ता होता तो सोडला आहे आणि आता आपण स्ट्रेट रस्त्याला लागणार आहे. तर पूर्ण एवढे जे 5 दिवस फिरलो ना, 5 दिवस पूर्ण घाटातून, घाटाच्या रस्त्यातून फिरलो. पण आता पहिल्यांदा सरळ रस्त्यावर, कारण हे हिल स्टेशन नाही आहे. आता जिथे जाणार आहे ना, हे बॅकवॉटरच्या इथे जातोय आपण LFPला. हे हिल स्टेशन नाही आहे, फ्लॅट आहे, म्हणजे सी लेवलला आलोय आपण. तर वर जो होतो आपण खूप सी लेवल, जेव्हा आपण मागचे 4 दिवस जिथं होतो ते अबव सी लेवल होतं. त्यामुळे खूप घाटाचा रस्ता, हिल स्टेशन होतं, प्रॉपर हिल स्टेशनला. थंडी पण होती, गार पण वाटत होतं. आता इकडे एवढं गार नाही वाटत आहे, नॉर्मल आहे सगळं. रस्ते पण नॉर्मल सी लेवलला आले आहे, त्यामुळे तर आरामात बसतो आता. आणि पुढच्या प्रवासाला परत लवकरच सुरू करू. विक्रम वाला, हा ऐसा हिंदी म्यूजिक से वर्षा झोपली आरामात. तर आम्ही सर्व आता इथं आलेलो आहेत. कार मागे पार्क करत आहेत आणि आम्ही उतरलो. इथं माझ्या मागे जे दिसत आहे तिथं बॅकवॉटर आहे आणि इथेच हाऊस बोट असणार आहे, जसं की तुम्ही इथं माझ्या मागे बघत असाल. आणि मागे जे बघताय ती सगळी भाताची शेती आहे. तर इथे आम्ही आता क्रूजवर आलेलो आहे आणि सगळ्या बॅग्स वगैरे आल्या. पहिल्यांदा त्यांनी आल्याला सांगितलं की शूज काढा इथे. हे आमचे कॅप्टन आहेत. तर आमच्यासोबत 3 स्टाफ असणार आहे इथं. एक कुक आहेत, एक कॅप्टन आहेत आणि एक त्यांचे मॅनेजर आहे. तर ही प्रीमियम बोट आहे. त्यात 2 रूम्स आम्ही, जसं की विकी वर्षासाठी 1 रूम आणि आमच्या दोघांसाठी 1 रूम, तशा 2 रूम्स आहेत. त्याला टॉयलेट बाथरूम दोन्ही रूमला वेगवेगळे अटॅच्ड आहे. तर मी तुम्हाला एक टूर देते या हाऊस बोटची. तर याच्यामध्ये सगळे मील्स इन्क्लुडेड आहे, म्हणून किचन पण आहे इनसाइड. कारण आपण जशी ऑर्डर करणार ते आपल्याला बनवून देणार फूड. त्यांनी कालच विचारलं होतं की व्हेज खाणार की नॉनव्हेज, तर आम्ही नॉनव्हेज सांगितलं होतं. तर त्यांनी ऑलरेडी आणून ठेवलंय सगळ्या गोष्टी, तर ते बनवणारच आहे आतमध्ये. गरम गरम फूड सर्व होणार आहे. आता वेलकम ड्रिंक, जसं की थँक्यू व्हेरी मच. तर हे वेलकम ड्रिंक आलंय. जस्ट मी जसं तुम्हाला म्हटले बाहेरचा व्ह्यू दाखवते एक वेळा. जस्ट डॉक करून आम्ही निघालो आणि पुढे आता जाणार आहे. एक आम्हाला ह्या बॅकवॉटरचा एक पूर्ण जेवढा परिसर आहे तेवढा दाखवतील. आणि इथे आम्ही सगळं आरामात बसलो. हा कॉमन एरिया आहे, लॉन्ज एरिया म्हणू शकतो. तर इथे चेअर्स आणि सोफा टाईप. वर्षा इथे आराम करत होती. वेलकम ड्रिंक आल्या लगेच उठली. आणि मगाशी असं झालं, विकीने माझ्यावर प्रँक केला, माझा मोळेच केला. मी पूर्ण हाऊस टूर दिली, सगळं किचन पासून म्हणजे स्टार्ट टू एंड सगळं दाखवलं. जवळपास 15 मिनिटाचा व्हिडिओ बनवला. आणि मला इथं आल्यावर मी एंड करणार होते. हा एंड, स्टार्ट आणि एंड पॉईंट माझा हाच होता. नंतर म्हणतो ओ माय गॉश. मी म्हटलं काय झालं, तू व्हिडिओ स्टार्ट नाही केला? तो म्हटला हा, मी व्हिडिओ स्टार्ट नाही केला. आता मी परत एक वेळा तीच टूर असं आहे. म्हणजे मी तुम्हाला जिथं डॉक केलं होतं हे बोट, तिथून मी स्टार्ट केला होता पॉईंट.
बट एनिवे मी तुम्हाला तरी पण परत एक वेळा हाऊस टूर देते, सॉरी बोट टूर देते. तर इथं दोन्ही हाऊस बोट टूर देते. दोन्ही साईडला इथं दरवाजा किंवा ऍक्सेस आहे. यांनी आताच बॅरियर लावला कारण मी मगाशी इथूनच झाकत होते, त्यांना वाटलं मी उडी मारते की काय. तर हा कॉमन एरिया. तर इथं साऊंड सिस्टीम दिली आहे, रात्रीचं आपण मस्त एन्जॉय करू शकतो. आणि हा पूर्ण नो स्मोकिंग झोन असणार, तर इथं स्मोकिंग अलाउड नाहीये. जस्ट फॉर द इन्फॉर्मेशन, आम्ही आमच्यामधलं कोणीच स्मोकर नाहीये, पण जस्ट सांगते कारण तिथे लिहिलेलं आहे नो स्मोकिंग. तर इन फ्युचर तुम्हाला कधी एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर म्हणते. तर इथून आलो की आयल एरिया. तर आयल मधून आलो की 2 रूम्स आहेत माझ्या राईट साईडला. तर फर्स्ट रूम, तर ह्या विंडो, हा पूर्ण तुम्ही इथं सिनिक व्ह्यू बघू शकता. पूर्ण ग्लासेस आणि विंडोज ओपन ठेवलेले आहेत. ही पहिली रूम आणि किंग साइज बेड, फॅन, सगळ्या कॉमन जे आपल्याला रेग्युलर लागतात त्या अम्युनिटीज सगळ्या आहेत इथे. एसी जी की 24/7 अवेलेबल असणार आहे. आणि इथे आपले शॉवर, सिंक आणि टॉयलेट. जसं हॉटेलमध्ये आपली रूम असते सगळ्या विथ अम्युनिटीज, सगळ्या अम्युनिटीज अवेलेबल आहे. तर इथं असा व्ह्यू आहे. तुम्हाला ओपन ठेवायचं असेल तर ओपन ठेवा कर्टन्स, अदरवाईज बंद. हे ओपन पण होतात विंडोज. तर आपण पूर्ण नाईट इथे स्टे करणार आहे. सगळं मील लाईक लंच, डिनर अँड ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे, हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं. हा कॉमन एरिया, परत कॉमन सिंक, इथं मिरर, फ्रुट्स प्रोव्हाइड केलेले आहेत आणि कॅबिनेट प्रोव्हाइड केलेली आहे. सेकंड रूम तशी सेम आहे, डबल बेड, सॉरी किंग साइज बेड. तर मी दाखवते. मी मगाशी लॉक केली होती व्हिडिओ केल्यानंतर कारण एसी आहे म्हणून. तर इथे पण सेम किंग साइज बेड, कॅबिनेट, फॅन, एसी, इथं मिरर पूर्ण आणि टॉयलेट बाथरूम. तर इथं शॉवर आणि इकडे आहे हे किचन. तर हे पूर्ण किचन आणि मागे तो ऍक्सेस पण आहे त्यांच्यासाठी, म्हणजे ती बोट जशी आपली बोट असते तशातला ऍक्सेस आहे. हे पूर्ण किचन. तर आपल्यासाठी ते जे पण फूड देणार आहे, सगळं मील बनवणार आहे, ते फ्रेश असणार आहे आणि गरमागरम सर्व होईल. जशी आपण ऑर्डर करणार तसं ते सर्व करणार आहे. आपल्यासाठी पूर्ण बोट, पूर्ण रात्रीसाठी बुके, म्हणजे आता सकाळपासून तर उद्याचा सकाळपर्यंत पूर्ण बुके जे असेल ते ऑर्डर करू शकतो. तर आता इथे लंच सेट झालेला आहे, तर आम्ही लंच करणार आहे. चला मॅडम लंच करून घ्या. मॅडम लंच. ये हे लंच आहे आणि आम्ही चालत्या बोट मध्ये मस्त लंच करणार आहे. तर अजून पण तुम्हाला दिसत असेल तर मस्त आम्ही पुढे चाललोय आणि इथे लंच करणार आहे. वेलकम ड्रिंक झाली. त्यांनी ते हे केरला पापड आहे, हा काल आपण खाल्ले होते. हा राईस, जो इथला केरलाचा राईस खायचा होता अतुलला, तो राईस, सॅलेड, डाळ, फिश, भेंडी म्हणजे बीन्स आहेत ऍक्च्युली, बीन्स. आणि हा राईसच आहे का? व्हेज, तो राईसच आहे ना? कॅबेज आहे, सॅलड आहे, कॅबेज आहे गेस ना, व्हेज काहीतरी सॅलडच आहे ते तिखटवाला. हाऊस बोटचा ना रेग्युलर मेन्यू असा असतो की डाळ, भात, एक व्हेज भाजी, भेंडी भाजी म्हणजे ही बीन्सची आहे ती, फिश. जर तुम्ही नॉनव्हेज सांगितलं असेल तर चिकन आणि फिश बनवतात ते. हे रेग्युलर मेन्यू असतात. आणि जर तुम्हाला काहीतरी हवं असेल लाईक फिश, चिकन किंवा प्रॉन्स, क्रॅब सगळं मिळतं. तर ऑन द वे ना इथे ते ऍक्च्युली ह्या बॅकवॉटर मध्ये फिशिंगच करत असतात बरीचशी लोक. तर ऑन द वे आपण घ्यायचं आणि त्यांना द्यायचं, ते आपल्याला बनवून देणार. इथे आता क्रॅब्स घेणार आहेत आणि ते त्यांना बनवायला देणार आहेत. ही आमची बोट आहे मागे जी दिसत असेल ती. तिथून आम्ही उतरलो, इथं डॉक केली त्यांनी आणि इथं आम्ही आता क्रॅब्स घेणार आहे. तर हे किंग प्रॉन्स, हे क्रॅब्स आहेत आणि हा फिश. तर 1400 रुपये पर केजी, 1400. आणि आम्ही अर्धा किलो घेतले तर 700 रुपये दिले आणि ते पेमेंट पण होत नव्हतं कारण इथं नेटवर्क नाहीये. तर म्हणून आम्हाला थोडा लेट झाला, बसलो होतो. से हॅलो. स्नॅक्सचं टायमिंग झालेला आहे, 4:15 झालेले आहेत आणि त्यांनी इथं भजी आणून दिलेली, गरमागरम भजी. तर ही गरमागरम भजी
आणि त्यांनी चहा कॉफीला विचारलं होतं तर आम्ही कॉफी सांगितली. आणि या सगळ्या हाऊसबोट चाललेल्या आहेत त्या डायरेक्शनला. आणि इथं संध्याकाळची वेळ आहे, पाणी एकदम छान, इथं तुम्हाला पाणी एकदम छान असं शाईन होत आहे मस्त. आणि मी तुम्हाला दाखवते समोरचा, असं समोरचा व्ह्यू आहे. ते अशा हाऊसबोट्स आहेत. इकडे कॉफी आलेली आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि शुगर कॉफी आणि ही भजी गरमागरम त्यांनी दिलेली आहे. पलीकडचा व्ह्यू आणि असे नॅरो होतात पुढे आणि खूप जवळ जवळ बोट्स येऊन जातात सगळ्या. संध्याकाळची वेळ झाली. आम्ही जेवणाला त्यांना थोडा उशीर सांगितला कारण भूक तशी नाही आहे. काही ॲक्टिव्हिटीज अशा काही एक्सरसाइज वगैरे झाल्या नाही त्यामुळे भूक लगेच लागली नाही. पण मग आम्ही त्याच्या आधी ठरवलं की पत्ते वगैरे खेळूया म्हणून. तर इथे पत्त्यांचा गेम सुरू झालेला आहे. 3ची फ्लाइट आहे ना, सपोज आजच आहे, इथून डायरेक्ट निघायचं 6 वाजता इथून. आम्ही परत पत्ते खेळायला बसलेलो आहे. जेवण झालं आणि बघायला झोप येते. तर आज सकाळ झालेली आणि आम्ही अजूनही हाऊस बोटवर आहोत. आणि आता ब्रेकफास्टची वेळ झाली. तर त्यांनी ना सकाळी उठून काय केलं, मी लेट उठले पण मग तेव्हा उठले जेव्हा बोट स्टार्ट झाले, परत एक राईड मारून आणली आणि 1 तासानंतर परत इथं आणलं आणि आता आम्ही ब्रेकफास्ट करतो. तर तुम्ही ते व्हिडिओ बघितलंच असाल की सकाळचा व्ह्यू कसा होता या बॅकवॉटरचा आणि मस्त चमकत होतं सगळं पाणी आणि छान वाटत होतं. तर आता ब्रेकफास्टची वेळ आहे आणि ब्रेकफास्ट नंतर आम्ही चेकआउट करू. डोसा, चटणी आणि सांबार. तुला खाणार आहे मॅडम? आम्ही असं आता एन्जॉय करतो ब्रेकफास्ट. आम्ही आता इथून निघालो. ही आमची हाऊस बोट होती आणि ते सामान वगैरे काढून तर आम्ही रिव्ह्यू वगैरे पण दिला. खूप छान रिव्ह्यू होता. डायमंड पण आला आहे मागे. तर मस्त झाली हाऊस बोट टूर आणि अशा प्रकारे आम्ही निघतोय आता. तर मी आता आले पीमध्ये साड्यांच्या दुकानावर. तर हँडलूम्स आहे, हाताने साड्या बनवल्या जातात असं दुकान आहे. तर हे माझ्या मागे दिसत असेल तुम्हाला. तर हँडलूमचं दुकान आहे. हँडलूम साड्यांचं दुकान आहे. शॉप आहे मोठं. तर मी दाखवते पुढून. तर हे हँडलूमचे हाताने बनवलं जातं. मी ती प्रोसेस पण दाखवते कसं बनवलं जातं आपल्याला. तर हे बघा असं साड्या बनवल्या जातात इथे. व्हाईट साडी हाताने हँडलूम्स आहेत. हँडलूम्स म्हणजे हाताने. तर या सर्व साड्या आहेत इथे हँडलूमचं. ही लुंगी आहे, या साडी आहे आणि साडीची प्राइस बघा 2200 आणि ही लुंगीची प्राइस आहे 540. ही बघ ही पण आहे 540ला. तर या वेगवेगळ्या साड्या आहेत आणि त्यांची प्राइस आहे 1930. हँडलूम्स मधून साड्या घेतल्या आहे आईसाठी. खूप महागात पडली बॅगी, खूप महागात पडल्या. तर विकीने घेतलेलं आहे आईसाठी साडी. आणि या ज्या साड्या ना बघ ते मी लावलोय ना ते पॅटर्न त्या साड्या तर आम्ही इथे आलेलो आहे कोचीमध्ये अरेबियन पॅलेसला. का तर आम्हाला खायची मंदी जी की आहे अरेबिक डिश. आतमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवते की कशी असते मंदी, कारण आम्हाला खूप म्हणजे अतुलला खूप खाण्याची इच्छा होती मंदी. तर आता आतमध्ये आम्ही मंदीच ऑर्डर करणार आहे आणि मग मी तुम्हाला पुढचं दाखवते की कसं असणार आहे टेस्ट. हो तर इथे आम्हाला जागा मिळाली. खूप वेटिंग होती इथे. तर वेटिंग असल्यामुळे झालं काय ना की 10 मिनिटं थांबावं लागलं. पण खूप भारी हॉटेल आहे. म्हणजे इथे तुम्हाला गर्दी दिसत असेल माझ्या मागे.
आणि इकडे ना सगळे वॉर्म लाईट्स आहेत, त्यामुळे जरा लाईट्स कमी आहे. आणि इथं आम्ही मेन्यू कार्ड बघतोय. मेन्यू कार्ड मध्ये मी तुम्हाला मेन्यू कार्ड दाखवते. पहिलं तर तुम्ही सांगा. आणि हे त्यांचं मेन्यू लिस्ट आहे. रेस्टॉरंटचं नाव आहे अरेबियन रेस्टॉरंट आणि त्यांची मंदी स्पेशल आहे. तर हे नॉर्मल मंदी राईस आणि स्पायसी चिकन विथ ओनली. आणि हे आहे अरेबियन पॅलेस स्पेशल पण आहे काहीतरी, ते पण बघा ना, हे बघ ना. तर हे सगळं त्यांची लिस्ट आहे. आणि इथे कुनाफा ज्यूस रुमाली, तर असं मेन्यू कार्ड आहे. तर हे खूप म्हणजे हे अरेबिक रेस्टॉरंट आहे आणि फेमस आहे याच गोष्टीसाठी. त्यामुळे काय बारीक असू कॉम्प्लिमेंटरी ना, मोस्ट रेटेड अरेबियन रेस्टॉरंट इन इंडिया. मोस्ट रेटेड. तर मी एक स्पेशल गोष्ट असं सांगते की हे जे अरेबियन पॅलेस आहे ना, ते रेस्टॉरंट मोस्ट रेटेड अरेबियन रेस्टॉरंट इन इंडिया आहे. म्हणजे कुठलं पण अरेबिक रेस्टॉरंट असं ना, इंडियामधलं मोस्ट रेटेड रेस्टॉरंट आहे. आणि आम्ही गुगलवर सर्च करूनच आलो इथे. हे कॉम्प्लिमेंटरी आम्हाला सूप मिळालंय चौघांना आणि खूपच टेस्टी आहे. म्हणजे काहीतरी वेगळीच टेस्ट आहे. आणि थोडे स्पायसेस जे असतात ना ते जरा जास्त आहे ह्याच्यामध्ये. लवंग जरा जास्त आहे. आणि आम्ही काय मागवलंय, त्यांनी सांगितलं की हे अगदीच नॉर्मल असेल, बॉईल केलेली मंदी असेल, तर त्यापेक्षा तुम्ही हे घ्या म्हणून अल फहाम कॉम्बो. तर त्याच्यामध्ये चिकन आणि राईस दोन्ही येणार. आणि ह्याच्यामध्ये अल फहाम घेतलं का फक्त चिकन येणार. तर मग इथं ना फुल हाफ क्वार्टर त्याप्रमाणे तुमची कशी भूक आहे, तुम्ही किती लोक आहे त्याप्रमाणे तुम्ही ऑर्डर करू शकतात. तर मग आम्ही काय केलं, चौघांना मिळून आम्ही फुल ऑर्डर केली अल्फाना. म्हणजे बघू आता क्वांटिटी कशी आहे त्याप्रमाणे पुढची ऑर्डर करता येईल. त्यात वर्षा काही जास्त खात नाही, त्यामुळे मग आम्ही तिला कन्सिडरच नाही केलं. तर आम्ही तिघांची लगेच तू असं काय वर्षा काय खात नाही, तिला कन्सिडर नाही. तू घे ना जास्त स्पायसी. तर मग आम्ही आता फुलची क्वांटिटी बघतो आणि मग डिसाईड करू काय मागवायचंय का. तू बघ ना ग, हे ज्यूस वगैरे, कुनाफा वगैरे बघ, क्रीम विथ कुनाफा, हे सगळे अरेबिक नेम आहेत. कुनाफा वगैरे हे ते. मग त्यातलं ऑर्डर बघा आणि तसं पुढची ऑर्डर तुम्हाला दाखवतो ऑर्डर आल्यावर. ही आली आहे आमची मंदी, जिचं नाव आहे अल्फाना. तर त्याच्यामध्ये फुल एक चिकन आणि हा राईस. तर चौघांसाठी मला वाटतं इनफ होईल आपल्याला. आणि ज्यूस वगैरे पण मागवलेलं आहे, तर ज्यूस पण येणार आहे. म्हणजे पूर्णच कोंबडी आहे ही, पाय आणि ब्रेस्ट आणि सगळं विंग्स वगैरे. ते राईस खा, राईस खूप छान लागतो तो. नुसता राईस जरी खाशील ना तरी भारी. तुला हा पीस देऊ अख्खा, लेग पीस देऊ. हा देऊ. तर मंदी आहे. राईस खा, खूप छान आहे. आणि नंतर पीस पण खावंच लागेल, म्हणजे काही पण कर, खावंच लागेल. काढेल तो काकड. कशी लागते यातून मंदी? एक नंबर. तू मस्त, तू ट्राय कर ग. हा, काय खाल्लं तू? अशी मंदी, त्यासोबत क्रीम सूप आणि आता ज्यूसची वाट बघतोय. पेरी दिलंय का? मंदी संपली तिकडेच आहे ना. पूर्ण मंदी फिनिश केली आम्ही. हे डिश सगळे इकडे हार्ड हा, मला असं करायला प्रॉब्लेम आहे. मला अडकतं सगळं, लिपस्टिक जाते बाहेर. असंच खाते, एटिकेट्स असतात ना ते. असं संपलं असतं सगळं. ज्यूस वगैरे होतं ते पण संपलं. आता बिल पे करतो. बिल किती आलं रे? तर मंदीचं बिल आलेलं आहे. तर आता आम्ही बिल पे करतो आणि पुढच्या प्रवासाला निघतो. तर आता आम्ही शॉपिंगला आलेलो आहे.
कोचीला एअरपोर्ट जवळ एक आम्ही लोकल एरियात आलोय फिरायला, कारण आमच्या फ्लाईटचा बराच वेळ आहे. तर ही शॉपिंग केली. अतुलने हे सगळे शर्ट्स घेतलेत. बघा 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 किती शॉपिंग केली. आणि ही धोती घेतली वर्षाने, आणि हे विकीने घेतले त्याच्यासाठी. तर आता आम्ही अजून शॉपिंग करतोय, सुरूच आहे. वर्षाला स्वेटशर्ट घ्यायचे. स्वेटशर्ट फक्त ना केरला साडी बघायला गेले, पण ती न खूपच अशी कॉटनची, तिथं मला असं वाटतं ती फुगून राहील. पण ते म्हणतायत धुतल्यावर भरेल ती, आणि म्हणजे चिकटे लागणार. मला चिकटलेला आवडतो, मला अशा फुगलेल्या साड्या नाही आवडत म्हणून. पण तू तुझी टी शूट, आणि आम्ही ॲक्च्युली शॉपिंग करण्यात एवढं बिझी होतो ना की विसरलो शूट करायला, म्हणून तुमचं ट्रायल वगैरे दाखवतो. पण खालचं दाखवते, खूप छान आहे यांच्याकडे हां कलेक्शन. इकडचं अराउंड दाखव, खाली पण दाखव. एवढी शॉपिंग केली आम्ही, आणि त्यांनी आम्हाला हे गिफ्ट दिले त्यांच्याकडून. क्रिसमस गिफ्ट नाही, मिठाई असते स्वीट मध्ये. तर त्यांनी क्रिसमस गिफ्ट दिला. त्यांनी विचारलं कुठून आले वगैरे. हे सगळे लोक खूप छान होते आणि आम्हाला गिफ्ट पण दिले. एवढं घेतला. ही विकीची शॉपिंग आहे एवढी, ही अतुलची शॉपिंग आहे, माझं काहीच नाही. आणि हे गिफ्ट मिळालं. त्यांनी म्हटलं हॅपी क्रिसमस, आम्ही म्हटलं हॅपी क्रिसमस न्यू इयर. तर ते शॉप सीमा, आणि आम्ही क्रिसमस आणि हॅपी न्यू इयरची शॉपिंग केली, आणि खूप सारी शॉपिंग केली. म्हणून त्यांनी गिफ्ट दिले आम्हाला. त्यांना आम्ही खूप आवडलं, आम्हाला ते खूप आवडले. थोडासा लँग्वेज बॅरियर होता, पण आम्ही ऍक्शन वगैरे सगळं केलं छान. डन्सेरस हां, आणि छान मस्त शॉपिंग. म्हणजे त्यांनी खूप आम्हाला असं रिस्पेक्टफुली अटेंड केलं, आणि त्यांना पण छान वाटत होतं आम्ही घेत होतो खूप साऱ्या वस्तू म्हणून. आणि त्यांना वाटलं की अरे लांबून आलेले पण खरं शॉपिंग करतायत. तर म्हणजे जसं आपण बाहेरची लोक आल्यावर त्यांना रिस्पेक्ट करतो ना, त्यांनी पण तसंच केलं. आणि असं असेल ना तर घेणाऱ्याला पण खूप छान वाटतं, आणि घेतात लोक. तसंच या लोकांनी केलं आणि बरोबर घेतल्या वस्तू. तर कोचीच्या पुढे छोटं गाव आहे, तिथं आम्ही लोकल मार्केटला शॉपिंग करायला आलो. तर एक जिथून आम्ही चिप्स घेतलेत ना, इथले बनाना चिप्स फेमस आहे, कोकोनट ऑइलमध्ये फ्राय केलेले. तर त्यांनीच आम्हाला सांगितलं होतं की हे एक छान दुकान आहे जिथून आम्ही घेतली सीमामधून. आणि पुढे गेलो की पुढे पण राईटला घेतलं की सुवेनियर घ्यायचे का? ते सगळे इंग्लिश बोलतात, पण तसं म्हणजे त्यांना ते फक्त कळून घेतात आणि बोलता नाही येत. यांची केरलाची कॉफी घेणं चाललंय आता. केरला कॉफी आम्ही काय नाही घेते, तरी फिल्टर कॉफी घेतायत आता. इथे घेतलेत म्हणजे पिताच आहेत इथं केरलाचा. आणि इथून आम्ही जाणार आहे एअरपोर्टला. बस स्टॉपवर तिथे ना बस स्टॉप पण आहे समोरच, तिथे समोर. आणि कार्निवल सिनेमा इथे आमचा ड्रायव्हर आम्हाला पिक करायला येणार आहे, कारण आम्ही म्हटलं आम्हाला लोकल मार्केट फिरायचं आहे. तर त्याने आम्हाला इथे सोडलं, तर आम्ही पूर्ण लोकल मार्केट फिरलो. आणि ही खूप सारी शॉपिंग केली. ओके, चीअर्स. लेमन टी गरम असणार आहे, गरम आणि गोड. त्याला सांगायला पाहिजे ना मी. आणि आमच्याने काही राहिलं जात नाहीये, तर गिफ्ट काय ते बघायला म्हणून मी की इथं ओपन करते. घेते सोनपापडी असं. सोनपापडी, केरला सोनपापडी. अरे माझं तिला तेच पाहिजे. क्रिसमस वाला चॉकलेट केक आहे हा. 2 दिवसापासून हे काम झालं का वर्ष? मी मागितलं होतं मला. त्याला आपण भाऊबहिणी नव्हती सांगायला पाहिजे. भाऊबहिणी सांगून टाकते. विचारत होते फ्रेंड्स आहे का म्हणून. हा फ्रेंड्स कुठं माहिती ना आपल्याला गिफ्ट देणार आहे. आता खाऊन घ्या तुम्ही रात्री. रात्री डिनरला खा. हा त्याने तुला बघून नाही दिलं. इथंच राहा केक घेऊन. कॉल करा, आजचा ड्रॉप टाइम आहे, परत तू अजून नंतर मला बरं का. आम्ही आता पोहोचलो आहे डोमेस्टिक एअरपोर्टला, कोचीनच्या डोमेस्टिक एअरपोर्टला, जे की आहे
टर्मिनल 1 डोमेस्टिक आणि त्याच्या शेजारी आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट. आणि मी माझ्या पहिल्या व्हिडिओत जसं सांगितलं तसंच हे पूर्ण सोलारवर पूर्ण एअरपोर्ट चालतं. म्हणजे इवन आतल्या सगळ्या गोष्टी सोलर पॉवरवर आहे. जसं की त्यांना इथं अवॉर्ड पण मिळालेला आहे. हा तोच आहे युनायटेड नेशन्सचा. आणि पूर्ण सोलर पॉवर्ड आहे. म्हणजे आतल्या सगळ्या गोष्टी प्लस बाहेरच्या लाइटिंग्स आणि ऑल सगळं सोलरवर चालतं. डिपार्चर्सला आता आलेलं डिपार्चर्स गेटला आलं. आणि हा डायमंड ही आपली 6 दिवसाची कार होती कम्फर्टेबल. आता हे बॅग्स करतात. आपण मोठ्याच बॅगमध्ये सगळं सामान भरूया आणि मग बघू ते काय म्हणतात. चला. ही क्रिसमसचं सगळं एअरपोर्टला मस्त सजावट केलेली क्रिसमससाठी. आणि हे डोमेस्टिक टर्मिनल 1 कोची एअरपोर्ट आहे आणि इंटरनॅशनल तिकडे पलीकडे. आणि इथे ना पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, मेट्रो लिंक बस. तर मेट्रो इथून डायरेक्ट मेट्रो नाही आहे, पण इथून बस आहे मेट्रो स्टेशनला जायला. तर ती बस आपल्याला मेट्रो स्टेशनपर्यंत नेईल आणि मग तिथून तुम्हाला पुढच्या डेस्टिनेशनला जाता येईल. तर हा पूर्ण एअरपोर्टचाच एरिया दाखवते मी, जिथं आता लगेचच क्रिसमस आहे त्यामुळे हे क्रिसमसचं डेकोरेशन केलेलं आहे पूर्ण. आता इथे केरला एअरपोर्टवर बॅग चेकिंग झाल्या, सिक्युरिटी पण झाली. आणि इथे मी आता पुढे गेटवर आले. आमचं हे गेट नंबर 4 जे की इथं माझ्या मागे. तर इथं तुला आता पाणी भरतो आहे. आणि बघा इथल्या चेअर्स, वेटिंगवाल्या चेअर्स किती छान आहे. म्हणजे गेटवर जर तुम्ही वेट करणार असाल तर इतक्या मस्त साऱ्या खूप चेअर्स आहेत आणि प्रॉपर कुशनिंगवाल्या चेअर्स आहेत. असं इथलं एअरपोर्ट आहे. मी समोरून दाखवते. म्हणजे अशा प्रॉपर चेअर्स आहेत इथे वेटिंगसाठी. आणि ड्युटी फ्री शॉप्स सगळ्या गेट्सवर सेम चेअर्स आहेत. इकडे पण तर आरामात आतून बसलेला आहे. चेअर्स अगदी कम्फर्टेबल आहे. तिथं बोलणं झालं आणि गेटमधून आम्ही आता आत शिरलेलो आहे. आताच आम्ही लँड झालेलो आहे पुण्यामध्ये. ओके, परत फोटोग्राफी प्रोहिबिटेड आहे. तर मी पुढे घेते व्हिडिओ. खूप झोप येते. सकाळची वेळ आहे. सकाळच्या आता वाजले 4:45 आणि इथून पुढे घरी बुक करू आता कॅब आणि मग घरी जाऊ. तर इथे पुणे एअरपोर्टला जर ओला उबरने येत असाल ना तर त्याचा पिकअप पॉईंट. तर पुणे एअरपोर्टला ॲरोमॉल म्हणून एक आहे आणि तिथेच ओला उबरचा पिकअप पॉईंट आहे फर्स्ट फ्लोअरला आणि सेकंड फ्लोअरला पण. तर तिथे आल्यावर म्हणजे अरायवल झाल्यावर बाहेर पडायचं आणि स्ट्रेट चालत गेलं ना अपोजिट एंडला एअरपोर्टच्या की हे ॲरोमॉल येतं आणि तिथंच ओला उबरसाठीचा पिकअप पॉईंट आहे.